मुंबई महानगरपालिकेमधील प्रभाग समितीच्या निवडणुकीमध्ये मनसे तटस्थ राहणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबई महापालिकेमध्ये आज प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत। मात्र स्वीकृत नगरसेवकाच्या मुद्द्यामुळे मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर नाराज आहे असं सूत्रांकडून कळतंय आणि त्यामुळे प्रभाग समिती निवडणुकीमध्ये मनसे तटस्थ राहणार अशी सध्या चर्चा रंगलेली आहे। यावर आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। प्रभाग ए, बी, ई महाविकास आघाडी, तर प्रभाग सी आणि डी मध्ये महायुतीची सत्ता येऊ शकते। प्रभाग एफ दक्षिण, एफ उत्तर महाविकास आघाडी, मनसे तटस्थ राहिल्यास त्या संदर्भात आपल्याला पाहावं लागणार आहे। प्रभाग जी दक्षिण महाविकास आघाडी, प्रभाग जी उत्तर, प्रभाग एच पूर्व, प्रभाग एच पश्चिम महाविकास आघाडी, तर प्रभाग के दक्षिण महायुती, प्रभाग के उत्तर महाविकास आघाडी मनसे तटस्थ राहिली तर महाविकास आघाडीचा अध्यक्ष, प्रभाग के पश्चिम महायुती, प्रभाग पी दक्षिण महायुती, प्रभाग पी पूर्व, पी पश्चिम महाविकास आघाडी मनसे तटस्थ राहिली तर महाविकास आघाडीचा अध्यक्ष, प्रभाग आर दक्षिण महायुती, प्रभाग एस आणि टी समसमान सदस्य आहेत त्यामुळे मनसे इथे जर तटस्थ राहिली तर काय नेमका अध्यक्ष होतो, महायुतीचा अध्यक्ष होतो हे खरं तर निश्चित आहे। प्रभाग आर आणि मध्य आणि उत्तरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं समीकरण आपल्याला पाहायला मिळू शकतं। प्रभाग एम पश्चिममध्ये महायुतीची सत्ता येऊ शकते, प्रभाग एल मध्ये महाविकास आघाडी, प्रभाग एन मध्ये महायुतीची सत्ता येऊ शकते।